अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कासारवाडी परिसरातील डोंगराला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये शेकडो एकरातील गवत, झुडपे व वृक्ष संपदा जळून खाक झाली। आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूर दिसत असल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। गावच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगराला शियेकडील बाजूस आग लागली। आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही। आग इतकी प्रचंड होती की नागरिकांच्या डोळ्यासमोर मोठमोठ्या आगीच्या ज्वाला भडकत होत्या। अनेक वृक्ष, वन्य प्राणी यांच्या भक्ष्यस्थानी पडत होते। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आग आटोक्यामध्ये आली नाही। कोरड्या गवतामुळे आगीचा फैलाव वेगाने झाला। या आगीमध्ये वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। स्थानिक नागरिक संदीप निकम यांनी वन विभागाशी संपर्क केला असता वन विभागाचे अधिकारी वेळेमध्ये दाखल होऊ शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। संदीप निकम बच्चन, ऋषी मिसाळ, निखिल मिसाळ, सूरज खोत यांच्यासह स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांच्या मदतीने आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। सायंकाळपर्यंत आग काही प्रमाणामध्ये नियंत्रणात आली होती, पण रात्री पुन्हा आगीने रौद्र रूप घेतले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।